नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्स पाहत असतो आणि आपण जर पहिल्यांदा आपल्या चॅनलला जर भेट देत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की माझा जो काही MPSCचा अनुभव आहे त्यानुसार मी तुमच्यासाठी खूप डेटा ॲनालिसिस करून एक सोप्या भाषेमध्ये इथे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. आणि जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडले तर नक्की या चॅनलला लाईक करा, जेणेकरून मलाही एक मोटिवेशन मिळेल पुढचं काम जास्तीत जास्त तुमच्यासाठी करण्यासाठी. तर आपण पाहूयात आजचे करंट अफेअर्स 21 डिसेंबर 2025चे. आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला, इंडियाज बेस्ट अवॉर्ड 2025 अंतर्गत 2025साठी जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, बी. हिथ्रो एअरपोर्ट, सी. सिंगापूर चांगी विमानतळ आणि डी. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर याचं योग्य उत्तर असणार आहे सी. एक मिनिट. तर याचे योग्य उत्तर जे असणार आहे ते सी. सिंगापूर चांगी विमानतळ. याचं स्पष्टीकरण आपण पाहूयात. त्यापूर्वी मी म्हणते, तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे काही राईट साईडला मी पॉईंट्स देत आहे ना, आता आपण जास्त एका शीटवरती एक्सप्लेन करू शकत नाही, पण जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ना ते मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की आता MPSC म्हणा किंवा इतरही एक्झाम्समध्ये ना पारंपरिकरित्या जे काही वन लाईनर करंट अफेअर्स किंवा वन लाईन क्वेश्चनचा ट्रेंड कमी झालेला आहे. एक ऑप्शनमध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात येत आहेत आणि त्यामुळे ना आपल्याकडे हा डेटा असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर तो देखील मी इथे सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो देखील तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जरूर नोट डाऊन करा. त्यामुळे तुमचं पुढचं जे काम आहे, जे रिव्हिजनचं काम आहे, आपण जे काही वीकली किंवा मंथली रिव्हिजन करतो करंट अफेअर्सचं, ते तुमच्यासाठी सोपं होणार आहे. सो आपण पहिल्या प्रश्नाचे पॉईंट्स पाहूयात. हे कोणत्या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेलं आहे? तर ट्रॅव्हल प्लस लेजर या संस्थेद्वारे हे आयोजित करण्यात आलेले आहे. इंडियाज बेस्ट अवॉर्ड विजेत्यांची निवड पद्धती कशी आहे? तर जगातील ऑनलाईन वाचक मतदानावरून याची निवड पद्धती केली जाते. आणि याचं वैशिष्ट्य काय या विमानतळाचं, की जेणेकरून याची निवड झाली आहे? तर जगातील सर्वात उंच इंडोर धबधबा या विमानतळामध्ये आहे. तर याचं हे वैशिष्ट्य किंवा विशेष आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात आपण. जम्मू काश्मीरमधील पहिले जेन झेड पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? त्याचे ऑप्शन आहेत: ए. श्रीनगर विद्यापीठ, बी. जम्मू विद्यापीठ, सी. एम्स विजापूर कॅम्पस आणि डी आहे SMVDU कात्रा. तर याचं देखील योग्य उत्तर असणार आहे एम्स विजापूर कॅम्पस. त्याचे आपण पॉईंट्स पाहूया. भारतातील पहिले एम्स ज्या ठिकाणी, हे पहिले एम्स ठिकाण आहे ज्या ठिकाणी जेन झेड पोस्ट ऑफिस आहे. जेन झेड पोस्ट ऑफिसची संकल्पना ही डाक विभाग म्हणजे आपल्या डिपार्टमेंट ऑफ पोस्टने मांडलेली आहे. आणि जेन झेड पोस्ट ऑफिस सुरू करताना कोणती विशेष पोस्टल बाब जारी करण्यात आली? तर विशेष पोस्टल कॅन्सलेशन हे त्याचं एक वेगळेपण आहे. आणि मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर डिजिटल पेमेंट्स, युवक केंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित सेवा इथे उपलब्ध व्हाव्यात आणि उपलब्ध करून दिल्या जाव्यात, हे यामागचं वैशिष्ट्य आहे. आणि उद्घाटनाची तारीख काय आहे? तर 17 डिसेंबर 2025. तारखा देखील नोट डाऊन करत चला, तारखा देखील कधी कधी विचारल्या जातात. प्रश्न क्रमांक तिसरा. केंद्र सरकार संपूर्ण देशामध्ये मल्टीलेन फ्री फ्लो म्हणजे MLFF टोल प्रणाली कधीपर्यंत अंमलात आणण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. 2024 अखेर, बी. 2025 अखेर, सी. 2026 अखेर आणि डी. 2030 अखेर. याचे योग्य उत्तर आहे सी. 2026 अखेर. त्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर टोल प्लाझावरती प्रतीक्षेचा वेळ हा शून्य करणे.
वाहने टोल पॉईंटवरून जास्तीत जास्त किती वेगाने जाऊ शकतात इथे? तर 80 किलोमीटर पर तास या वेगाने जाऊ शकतात. MLFF टोल प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानाच्या संयोगावर ते आधारित आहे? असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर तो आहे AI आधारित नंबर प्लेट्स ओळख आणि सॅटेलाईट ट्रॅकिंग आणि फास्टॅग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मते MLFF प्रणालीमुळे कोणता फायदा होणार आहे? तर टोल महसूल गळती रोखली जाईल या माध्यमाने. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. LVM-3M6 मिशन अंतर्गत भारत कोणता विदेशी कमर्शियल उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत: A. स्टारलिंक V2, B. ब्लूबर्ड ब्लॉक 2, ब्लूबर्ड 6, C. OneWeb Gen 2 आणि D. इरिडियम नेक्स्ट. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक B, ब्लूबर्ड ब्लॉक 2. पॉईंट्स पाहूयात आपण त्याचे. LVM-3M6 मिशनचं प्रक्षेपण केव्हा झालं? तर ते 24 डिसेंबर 2025ला झालेलं आहे. प्रक्षेपण कोणत्या व्यावसायिक कराराअंतर्गत पार पाडले जाणार आहे? तर न्यू स्पेस इंडिया लिमिटेड NSIL. प्रमुख उद्देश काय आहे त्याचा? तर थेट स्मार्टफोन सेल्युलर ब्रॉडबँड सेवा वाढवण्यासाठी आणि LVM-3 प्रक्षेपण वाहनाबाबत विशेष काय आहे? तर ते 8 टनांपेक्षा अधिक भार लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेण्यास सक्षम आहे. ठीक आहे, त्याची कक्षा किती आहे? तर लो अर्थ ऑर्बिटची त्याची कक्षा आहे या उपग्रहाची, तर ती आहे 160 ते 2000 किलोमीटर. ओके, पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. अफगाणिस्तान कोणत्या नदीचे पाणी वळवण्याचा प्रस्ताव पुढे नेत आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत: A. हेल्मंद नदी, B. अमू दर्या, C. कुनार नदी आणि D. काबूल नदी. तर त्याचं योग्य उत्तर आहे C. कुनार नदी. कुनार नदीचा उगम हा पाकिस्तानामध्ये खैबर पख्तूनख्वा च्या चित्तराल जिल्ह्यामध्ये होतो. अफगाणिस्तान कुनार नदीचे पाणी कोणत्या धरणाकडे वळवण्याची योजना आखत आहे? तर ते धरण आहे दारुंता धरण. कुनार आणि पेच नदी प्रणाली अखेरीस कोणत्या ठिकाणी सिंधू नदीला मिळते? तर ते आहे अटक, पंजाब येथे. आणि पाकिस्तानसाठी प्रमुख अडचण यामुळे कोणती निर्माण होणार आहे? तर अफगाणिस्तानसोबत कोणताही औपचारिक जलवाटप करार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा झालेला नाही आणि याचा पाकिस्तानवरती काय परिणाम होणार आहे? तर सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत या त्यांच्या घडामोडींवरती परिणाम पाकिस्तानमध्ये होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 6. ओमानने भारतीय नागरिकांना रोजगारासाठी कमाल मर्यादा किती टक्क्यांपर्यंत वाढवलेली आहे? त्याचे पर्याय आहेत: A. 30%, B. 40%, C. 50% आणि D. 60%. तर याचं योग्य उत्तर आहे 50%. CEPA अंतर्गत असलेली स्टँडस्टिल क्लॉज कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर भारतातील कामगारांची मर्यादा भविष्यात कमी करता येणार नाही असा हा करार आहे. भारत आणि ओमान CEPA-मधील पॅरिटी क्लॉजचा अर्थ काय आहे? तर सार्क देशांना दिलेल्या सवलती भारतालाही लागू होतील. ओमानमध्ये अंदाजे किती भारतीय नागरिक कार्यरत आहेत सध्या? तर ते 7 लाखांपर्यंत आहेत. आणि CEPA अंतर्गत इंट्रा कॉर्पोरेट ट्रान्सफरन्सीसाठी विजा कालावधी किती करण्यात आलेला आहे? तर तो 4 वर्षांसाठी करण्यात आलेला आहे. आणि CEPAचा फुल फॉर्म काय आहे? तर कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे. हे देखील लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 7. ओके, खेओनी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्यांचे पर्याय आहेत: A. गुजरात, B. उत्तर प्रदेश, C. कर्नाटक आणि D. मध्य प्रदेश. तर याचा योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. तर याचं विशेष काय आहे याचे पॉईंट बघून घ्या. विशेष कोणत्या प्राण्याचे दर्शन इथे नोंदवले गेलेले आहे? तर ढोळे म्हणजे इंडियन वाईल्ड डॉग अशी प्रजाती आहे. ढोळे या प्राण्याची IUCN संवर्धन स्थिती कोणती आहे? तर ती लुप्तप्राय
होत चाललेली प्रजाती आहे आणि ढोळे मुख्यत्वे भारतात कोणत्या भौगोलिक भागात अधिक प्रमाणात आढळतो, तर ते आहे पश्चिम व पूर्व घाटामध्ये. ओके, हे पॉईंट्स देखील नोट डाऊन करा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. जनगणना 2027 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर त्याचा पहिला पर्याय आहे ए, कागदी प्रश्नावलीद्वारे माहिती संकलन होणार आहे. बी, भारतातील पहिली डिजिटल जनगणना असेल ही. आणि सी, केवळ शहरी भागांपुरती मर्यादित असेल. आणि डी, स्वनोंदणीची सुविधा दिली जाणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बी, भारतातील पहिली डिजिटल जनगणना ही असणार आहे. त्याचे पॉईंट्स आपण पाहूयात. भारतीय जनगणना 2027 ही भारतातील 16वी व स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असणार आहे. आणि एकूण किती खर्च या जनगणनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे? तर 11,718.24 कोटी इतका खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. आणि किती क्षेत्रीय कर्मचारी या कामासाठी नियुक्त केले जाणार आहेत? तर जवळजवळ 30 लाख. मोठा आकडा आहे हा. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. भारताचे पहिले पॉवर म्युझियम कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? तर त्याचे पर्याय पाहून घ्या. ए आहेत बोकारो थर्मल पॉवर स्टेशन. बी आहे कोटा थर्मल पॉवर स्टेशन. सी आहे करबिगहिया थर्मल पॉवर स्टेशन पाटणा. आणि डी आहे फरक्का सुपर थर्मल पॉवर स्टेशन. याचं योग्य उत्तर आहे सी, करबिगहिया थर्मल पॉवर स्टेशन पाटणा, जे बिहारमध्ये आहे. त्याचे मुख्य पॉईंट्स आपण पाहून घेऊयात. मुख्य उद्देश याचा काय आहे? तर ऊर्जा वारसा जतन करणे व शैक्षणिक संशोधनाला प्रोत्साहन देणे. त्यानंतर प्रस्तावित क्षेत्रफळामध्ये हे उभारले जाणार आहे, तर ते जवळजवळ क्षेत्र आहे 3 एकर. आणि या प्रकाराचा आढावा बैठकीचे अध्यक्ष कोण होते? तर मुख्यमंत्री सल्लागार अंजनी कुमार सिंह हे या प्रकल्पाचे मुख्य अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 10. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली अंध महिला कोण ठरली आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत. ए, अरुणिमा सिन्हा. बी, संतोष यादव. सी, छोंजिंग आंगमो. आणि डी, प्रीती शेनॉय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छोंजिंग आंगमो. ह्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर त्या हिमाचल प्रदेशमधल्या आहेत. त्यांचं वय जवळजवळ 29 वर्ष आहे. आणि छोंजिंग आंगमो यांनी माउंट एव्हरेस्ट मोहीम कोणत्या अभियानाअंतर्गत पूर्ण केली? तर पायोनियर एव्हरेस्ट एक्सपोडिशन हे या मोहिमेचं नाव आहे. आणि माउंट एव्हरेस्टची अधिकृत उंची किती आहे? तर 8,848.86 मीटर इतकी माउंट एव्हरेस्टची उंची आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. केंद्रीय माहिती आयोग सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनचे नवीन मुख्य माहिती आयुक्त चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय आहेत. ए, हिरालाल समारिया. बी, रामकुमार गोयल. सी, CP राधाकृष्ण. डी, अंजनी कुमार सिंह. तर याचं योग्य उत्तर आहे राजकुमार गोयल. त्याचे मुख्य पॉईंट्स आपण पाहून घेऊयात. मुख्य माहिती आयुक्तांना शपथ ही आपल्या राष्ट्रपतींनी म्हणजे द्रौपदी मुर्मू यांनी दिली. त्यानंतर गोयल हे कोणत्या वार्षिक बॅचचे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत? तर 1990च्या बॅचचे ते आहेत. यांची नियुक्ती कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे? हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार. आणि राजकुमार गोयल यांनी कोणाच्या उत्तराधिकारी म्हणून मुख्य माहिती आयुक्तपद स्वीकारलं आहे? तर ते आहेत हिरालाल समारिया. ओके, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक आणि आपला शेवटचा प्रश्न. डिसेंबर 2025 मध्ये जोसे अँटोनियो कास्ट यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड कोणत्या देशात झालेली आहे? तर त्याचे पर्याय आहेत. ए, अर्जेंटिना. बी, ब्राझील. सी, चिली. आणि डी, पेरू. तर याचं योग्य उत्तर असणार आहे सी, चिली. तर याचे मुख्य पॉईंट्स आपण पाहून घेऊयात. कास्ट कोणत्या राजकीय पक्षांचे नेते आहेत? तर ते आहेत रिपब्लिकन पार्टीचे आहेत. कास्ट यांनी कोणत्या उमेदवाराचा पराभव केला? तर ते आहेत जीन नेट जारा.
आणि कास्ट यांच्या विजयामुळे चिलीच्या राजकारणात कोणता महत्त्वाचा बदल अधोरेखित झाला आहे, तर उजव्या विचारसरणीकडे लक्षणीय कल जाणार आहे. आणि कास्ट यांच्या निवडणूक प्रचारात मुख्य केंद्रबिंदू काय होता, तर गुन्हेगारीवरती नियंत्रण, स्थलांतर आणि आर्थिक मंदी या मुख्य त्यांचा प्रचारातील भाग होता. तर आपले आजचे 12 क्वेश्चन्स झालेले आहेत आणि शेवटपर्यंत लेक्चर पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.